वाव, गारेगार कुल्फी म्हटलं की कसं तोंडाला पाणी सुटतं. कधी एकदा खाऊ असं होतं. तर चला मग आज आपण कुल्फीची रेसिपी बघूयात. तुम्हाला जर कुल्फीची रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आपण अवश्य पहा. रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आज आपण कुल्फी बनवणार आहोत. तर त्यासाठी हे अर्धा लिटर दूध आहे. हे मलाई सकट घेणार आहे. मलाई कुल्फी बनवणार आहोत आपण. आणि हे 1 लिटर दूध आहे. असे मी 1.5 लिटर दूध घेणार आहे मलाई कुल्फीसाठी. आणि आपल्याला आता हे दूध आपण आता गॅसवर ठेवूया. आपण दूध आता गॅसवर ठेवलेलं आहे. आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे. जवळजवळ तिप्पट कमी करायचं. म्हणजे 1.5 लिटर 1.5 लिटर दूध आहे, त्याचं अर्धा लिटर दूध झालं पाहिजे एवढं आपल्याला आटवायचं आहे. आणि हे सतत ढवळायचं आहे, खाली लागलं नाही पाहिजे. आपलं हे दूध आता मी सतत ढवळत आलेली आहे थोड्या थोड्या वेळाने. तर एवढं आटलेलं आहे, आपलं अजून आटायला पाहिजे. तर आपण हे असं हलवत राहूया, खाली लागलं नाही पाहिजे. कलर पण दुधाचा आता बदललेला आहे. अजून थोडा वेळ आपण आटवूया दूध. हे पहा केवढं दूध होतं, एवढं तरी दूध होतं, एवढं आटलेलं आहे. अजून थोडं आटू दे. आपण बघताय आपलं दूध हे बऱ्यापैकी आटलेलं आहे. आता आपण ह्या स्टेपला यामध्ये हा अर्धा कप साखर आहे, म्हणजे हा छोटा कप आहे. 4 चमचे साखर आहे. 4 चमचे साखर घालूया. दूध पहिलंच गोड असतं, त्यामुळं जास्त साखर नका घालू. साखर घातल्यानंतर आपण आता यामध्ये ड्रायफ्रूट्स घालणार आहोत. मी मिक्सरमध्ये ड्रायफ्रूट्स बारीक केलेले आहेत. हे पहा, काजू, बदाम, पिस्ता हे आपण यामध्ये घालायचे आहे. आणि हलवायचं आहे. आता थोड्या वेळातच आपण आपलं बॅटर म्हणजे दूध हे कुल्फी योग्य बनेल. अजून थोडं आटू दे. साखर आपण आत्ताच घातलेली आहे. कुल्फीसाठी फुल क्रीम दूध घ्यायचं आहे. आणि तुमच्याकडे जर 2 दिवसापूर्वीची शाई असेल दुधावरची न काढलेली, तर ती सुद्धा तुम्ही घालू शकता. मलाई कुल्फी मस्त झालेला आहे. पहा, कलर देखील खूप छान आलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही केसर देखील टाकू शकता. दुधामध्ये थोडा वेळ तो भिजत घालायचं केसर, 1-2 चमचा दुधामध्ये. नंतर यामध्ये घालायचं. मी यामध्ये काही घालणार नाही. ओरिजिनल फ्लेवर आता हा जो आहे दुधाचा, तर तोच ठेवणार आहे. आपण आता अजून थोडं आटवून घेऊया दूध. पहा कशी उकळी आलेली आहे पुन्हा दुधाला. सतत हलवत राहायचं आहे. घट्ट झालेलं आहे दूध. पहा, आपण 1.5 लिटर दूध घेतलं होतं, अर्धा लिटर करायचं आहे आपल्याला. आता आपलं दूध आता बघताय घट्ट झालेलं आहे आणि आता अर्धा लिटरच शिल्लक आहे. अंदाजे आपण एवढं दूध घेतलं होतं, हे एवढं कमी झालेलं आहे. आता आपण या ठिकाणी गॅस बंद करूया. गॅस बंद करते आणि आता हे थंड होण्यासाठी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढूयात, म्हणजे लवकर थंड होईल. कारण हा पॅन गरम आहे, त्यामुळे लवकर थंड होणार नाही. पण आता दुसऱ्या बाउलमध्ये काढूया. आपण आता या बाउलमध्ये हे दूध काढूया, कुल्फीचं तयार झालेलं. पहा किती मस्त घट्ट झालेलं आहे दूध. आपण थंड झाल्यानंतर पाहूया. आपलं हे कुल्फीचं दूध आता थंड झालेलं आहे. पहा, ओरिजिनल कलर आलेला आहे. पिस्त्याचा तो पिवळसर कलर आलेला आहे.
तर हे माझ्याकडं कुल्फीचं मोल्ड आहे, त्या मोल्डमध्ये आपण घालूया. आपली कुल्फी आता तयार आहे, पहा. हे पहा, मी 1-2 तासानंतर ही स्टिक वाकडी होती ती सरळ केलेली आहे. आता आपली कुल्फी तयार आहे. हे थोडं नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत ही निघणार नाही. तर ही देखील आपली कुल्फी तयार आहे. हे निघण्यासाठी आपण आता हिला पाण्यात ठेवूया थोडं, म्हणजे निघेल. आणि हे थोडं नॉर्मल टेम्परेचरला आलं ना, थोडं नॉर्मल टेम्परेचरला येऊ देत. आपण थोडा वेळ पाण्यात ठेवले होते. एक कुल्फीचं मोल्ड आपण आता काढूयात आणि थोडं नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर ह्या निघतील. हे पहा, वाव, नाही निघत अजून. वाव, हे पहा, मस्त कुल्फी आपली मस्त झालेली आहे. आपण आता बघूया. मलाई कुल्फी हे पहा आपली मस्त झालेली आहे आणि दाणेदार अगदी विकतच्यासारखी झालेली आहे. मी आता त्याच्यावरती ड्रायफ्रूट्स काही कट्स करून घेतलेले आहेत. काजू, बदाम, पिस्ता लांब लांब काप काढलेले आहेत, ते आपण आता टाकूया याच्यावरती. वाव, मस्त. फक्त साखर आणि दुधापासून आपण ही कुल्फी बनवलेली आहे. आपण ह्या काचेच्या ग्लासमध्ये घातलेल्या देखील खूप छान झालेल्या आहेत. तुम्ही यूज अँड थ्रो कप असतात त्यामध्ये देखील करू शकता. तर याच्यावरती आपण आता ड्रायफ्रूट्स टाकूयात. इथे खूप मुंबईला तर खूप हीट आहे, त्यामुळे विरघळते, मेल्ट होते कुल्फी, त्यामुळे थोडी मऊ पडायला लागलेली आहे. तर आपण आता सर्व ग्लासमधल्या कुल्फ्या काढूया. त्यामुळे मी ट्रेमध्येच ड्रायफ्रूट्स पसरते आणि सर्व कुल्फ्यांना लावून घेते. पहा, मस्त. मुलांना तर खूप आवडेल. तुम्ही अवश्य कुल्फी बनवा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका तुम्हाला कशी वाटली रेसिपी. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण यामध्ये दुधामध्ये काही बाकीच्या वस्तू घातलेल्या नाहीत ना, कस्टर्ड पावडर, अरारोट, कॉर्नफ्लॉवर काही घातलेलं नाही आहे. फक्त दूध आणि साखर यांचंच हे मिश्रण आहे आणि ही मलईदार आपण कुल्फी तयार केलेली आहे. पहा, आपली आता मलाई कुल्फी तयार आहे. त्यामधल्या अशा कुल्फ्या निघत आहेत मस्त. ही पण बघा, मस्त झालेली आहे मलाई कुल्फी. तुम्ही देखील ट्राय करा. हे पहा, वाव. चला मग आपण आता खाऊया कुल्फी.